अंबरनाथ तालुक्यातील काराव गावातील देशमुख उद्यान कृषी पर्यटनात देशमुख बंधूंनी मोठ्या प्रमाणात फणसाचं उत्पादन घेतलंय। वटपौर्णिमेनिमित्त त्यांच्या बागेतनं मुंबई आणि उपनगरात फणसांची आवक वाढली आहे। जमिनीची विक्री न करता तिची चांगल्या प्रकारे मशागत केली आणि वृक्षांचं योग्य प्रकारे संवर्धन केलं तर त्यातूनही भरघोस उत्पन्न घेता येऊ शकतं, हेच देशमुख बंधूंनी दाखवून दिलंय। अंबरनाथ तालुक्यातील वांगणीजवळ काराव गावातील हे आहेत दिलीप देशमुख आणि विलास देशमुख। आपल्या वडिलोपार्जित 17 एकर जागेत त्यांनी नंदनवन फुलवलंय। देशमुख उद्यान कृषी पर्यटन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या बागेत जवळपास 100 ते 150 फणसाची झाडं आहेत। सध्या या फणसांना मोठ्या प्रमाणात फणस लागले असून अंबरनाथ, कल्याण, ठाणे, मुंबई भागातून या फणसांना मोठी मागणी आहे। विशेषतः वटपौर्णिमेनिमित्त फणसाच्या गऱ्यांना खूप मागणी असते। कोकणात फणसाच्या झाडांची संख्या जास्त असली तरी वाहतूक खर्च परवडत नसल्यानं मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही। याउलट देशमुख बंधूंच्या बागेतून व्यापारी थेट मालाची उचल करत असल्यानं फणसाचं उत्पादन त्यांना फायदेशीर ठरतंय। वटपौर्णिमा 15 दिवसावर आली का आमच्याकडे व्यापारी लोक येतात, आम्हाला ॲडव्हान्स देऊन जातात। प्रत्येकाला 1000, 2000, 3000 असे सगळे भाजीवाले मार्केटमध्ये बसलेले फ्रूटवाले आहेत ते घेऊन जातात आणि इथून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, नेरळ ह्या ठिकाणी आमचा माल व्यापारी लोक घेऊन जातात। आम्ही वटपौर्णिमेच्या अगोदर 8 दिवस अगोदर फळं सर्व उतरवतो, नंतर 8 दिवसांनी ती पिकवून ते विक्रीसाठी माल बाजारात नेतात। देशमुख बंधूंच्या बागेत जवळपास 3 पिढ्यांपासून फणसाची लागवड आहे। एका झाडाला किमान 100 ते 150 फणस लागतात। फणसाच्या झाडांना ते मुबलक पाणी आणि पालापाचोळ्यापासून बनवलेलं सेंद्रिय खत देतात, त्यामुळे त्यांच्या बागेतील फळ हे टिकाऊ, पोषक आणि परिपक्व असतं। जवळजवळ एक झाडाचं उत्पन्न आम्हाला 7 ते 8 हजार रुपये एका झाडाचं येतं आणि भरपूर फळं येतात। दरवर्षी येणारी फळं आहेत सगळी ती। एकही असं वर्ष गेलं नाही का झाडाला फळं आलेली नाही आहेत। तसा या झाडांना खर्च अजिबातच नाही आहे। एक पाणी देण्याच्या पलीकडे काहीच नाही। पाणी दिलं तरी येतात, नाही दिलं तरी येतात। फणसाच्या मजुरीचा खर्च वगळता इतर कोणताही खर्च नसल्यानं फणसाचं उत्पादन फायदेशीर असल्याचं देशमुख बंधू सांगतात। सध्या कापा फणसाची विक्री 12 ते 15 रुपये आणि बरका फणसाची विक्री 15 ते 17 रुपये किलो दरानं होतीये। व्यापारी त्यांच्या बागेतून थेट मालाची खरेदी करतात। दलाल किंवा मध्यस्थ नसल्यानं आडतीचा खर्च येत नाही। मजुरी आणि इतर खर्च वगळता त्यांना फणसाच्या विक्रीतून जवळजवळ 2 ते 2.5 लाखांचा निव्वळ नफा मिळतो। आता आमची जवळजवळ 7 ते 8 हजार किलो वटपौर्णिमेसाठी माल जातो। तो 15 रुपये ते 20 रुपये किलोच्या रेंजमध्ये आम्ही किरकोळ विकतो आणि होलसेलवाल्यांना 12-13 रुपये किलोने विकतो। आमच्या याच्या जाती अशा 3 प्रकारच्या आहेत। एक पिवळा कलरचा आहे, एक पांढरा कलरचा आणि एक शिंदरी कलरचा। आणि बारक्यामध्ये आहेत ते आमचे याच्या अगोदर फेब्रुवारीपासून आज परत भाजीसाठीच मार्केटला जातात। ते साधारण 17-18 रुपये किलोपर्यंत जातात। फणस हे कमी काळात भरघोस उत्पन्न देणारं फळपीक असल्यानं शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर आहे। कोकणात फणसाचं उत्पन्न जास्त असलं तरी मुंबईत फणस विक्रीसाठी आणणं वाहतुकीच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना परवडत नाही। त्यामुळे मुंबई लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी फणसबाग केल्यास उत्पन्नाच्या दृष्टीनं त्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकते, हे देशमुख बंधूंनी दाखवून दिलंय। मयुरेश कडव, साम टीव्ही, काराव, बदलापूर।